नाही, दीनखेड्यांची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही, दीनखेड्यांची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावं का? ओळखलत का मला? म्या सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी झालं. हळूहळू मला कळायला लागलं तसं हा माणूस साधा सुद्धा माणूस नव्हे, तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांतिसूर्यच आहे. त्या काळी बायांनी उंबारा ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण भलं, आपलं घर भलं आणि आपल्या घरातली माणसं. त्या काळी लई भेदभाव केला जायचा. स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव केला जायचा. पण त्यावर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. एकदा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करायला बाहेर निघाले तेव्हा त्यांना ब्रिटिश नावाच्या मॅडम भेटल्या फराळ. त्या त्यांना म्हणाल्या, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ द वुमन फोर्स हाऊस. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाहीत. सो बॅड मिस्टर फुले. झालं, आले ते माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री आजपासून म्या तुला शिकवणार. झाला की सुरू माझा अभ्यास. मी त्यांना म्हणाले, त्यांनी मला शिकवण्यास सुरुवात केली. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेद के बे, बेदोनी 4, बेत्रिक 6 हाच ध्यास. हळूहळू मी शिकायला लागले. मला त्यांनी लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं आणि मी काव्य सुद्धा रचू लागले. होय, शनिवारी 1 जानेवारी 1948 पुण्याच्या विडेवाड्यात आम्ही पहिली शाळा काढली. त्या शाळेची पहिली मुख्याध्यापिका व पहिली शिक्षिका सुद्धा मीच. शेंपाटासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल. धर्माचं वात्र, समाजाचं वाक्य, धर्म बुडाला, धर्म बुडाला, धर्म बुडाला. एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर धर्म बुडतो का? इतका तकलादू असतो का धर्म? धर्मासाठी माणसं असतात की माणसांसाठी धर्म? शाळेत जाताना चिखल फेकला मी सहन केलं, शेण मारलं मी सहन केलं, थुंकले तरी मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत आहे. इतक्या समोर अचानक येऊन धतिंगण म्हणतात, अगं टवळे कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझे अब्रू प्यारे आहे का ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं आम्ही ज्योतिवारांच्या कैवारी आहोत. आम्ही त्याला सांगितलं, अशी एक कानाखाली घेतली आणि त्याच्या वाचवली आणि त्याला सुनावलं, आज आलायस पण थोबाड फुटले, पण उद्या आलास तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवी, तुझ्या रक्ताने ही धरती रंगवी. स्त्री कोणत्या जातीची असो किंवा कोणत्या धर्माची, ती त्यात नेहमीच बळी पडत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिला सती जायचं? अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून त्यात तिचा काय दोष? यासाठी आम्ही काम केलं. इंग्रजांनी सतीबंदी प्रथा सुरू केली पण आम्ही सुद्धा सतीबंदी प्रथा सुरू केली. आणि त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाई हिच्या भल्यासाठी तिच्या मुलाला म्हणजे यशवंताला दत्तक घेतलं. त्याच्या तुरु धावण्याने आमचं अंगण कसं भरून जायचं. आम्ही त्याला वाढवलं, त्याला मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. पण अचानक पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली. त्यानंतर लोक ताटी वाटून धडाधडा मरू लागले. आम्ही यशवंताला सांगितलं, यशवंता आपण हॉस्पिटल उभारायचं. यशवंतानं हॉस्पिटल उभारलं आणि आम्ही रुग्णांचा उपचारही केला. पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, त्यामुळे तो कधी ना कधी मलाही होणार होता. पण आम्ही जगतोय ते समाजासाठीच ना. आम्हाला मरण पत्करावं लागेल तर त्याची आम्हाला भीती नाही. हे मरणा तुझं स्वागत आहे, हे मरणा तुझं स्वागत आहे. आता बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या होत्या आणि सतीप्रथा, केशव या सर्वावर आम्ही मात केली होती. आणि आम्हाला आनंद होता तो म्हणजे आमच्या आयाबाया शिकण्याचा. म्हणून म्हणते विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले आणि इतके शूद्र खचले व इतकेच अनर्थ एका अविद्येने केले. मुलगी शिकवा, मुलगी वाचवा व देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शहाणी करते. धन्यवाद.